हॅलो गाईज, आज आहे गुरुवार, चौथा गुरुवार, शेवटचा गुरुवार आहे आज. हो, आज आहे उद्यापन. तर मस्तपैकी आज मी साडी वगैरे वेअर केलेली आहे, कारण की देवी दिसते का तुम्हाला. आणि मस्तपैकी साडी पण घातलेली आहे, नेसलेली आहे आणि गेटअप पण छान केलं आहे. आता खूप वाजून गेलेले आहेत, कारण की सकाळपासून लाईटच नाही आहे आणि माझं ऑफिसचं काम मला गुरुवारी खूप लवकर करावं लागतं, पहाटे उठून. त्याच्यामुळं मला लवकर उठून काम करून मग हे करावं लागतं सगळं. आणि ह्यावेळेस असं झालं आहे की दिदी पण आहे घरी आणि ती माझे व्हिडिओ शूट करू शकते आणि ती पण आहे ह्यावेळेस. नाही तर मी एकटी करते ट्रायपॉडला लावून. तर डेकोरेशनसाठी पाहिजे. तर एवढं छान देवी बसवली आहे, तुम्हाला मी दाखवते. एकदम थोडीशी झलक दाखवते आता, पुढे बघतालच तुम्ही. तर काल नवीन साडी घेऊन आलो आम्ही देवीला. फर्स्ट टाइम देवीला साडी घातली, आणली आहे नवीन विकत. नाही तर नवीनच असते दरवेळेस, पण नवीन देवीचीच पर्सनली साडी असती छोटी. तर ती साडी आणलेली आणि ती नेसवली मी वेगळ्या स्टाईलने. ह्यावेळेस प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या स्टाईलने नेसवते, तर तशीच नेसवली. तर तुम्हाला दाखवते थोडं माझं डेकोरेशन, फुलाची रांगोळी आता दिदीन मी काढतोय, तर ते दाखवते. नंतर मग फायनल लुक दाखवते. तसा तर कम्प्लीट झालेला आहे. तर ही मॅडम तयार झालेली आहे आता सवासणी म्हणून जेवायला. आणि हिने अशी मम्मीची साडी घातलेली आहे ग्रीन कलरची. आणि मी तिला इथं रांगोळी काढली आणि मला वाटलं मोठं राहते म्हणून मी काढली ना. इथं आहे पुरी, पोळी, बटाटा वाटाण्याची भाजी, वरण भात, पापड, भजी, वरण, आम्रखंड. तर अशी देवी पुढेच आम्ही बसले. हॅलो गाईज, तर मी चालले ट्रिपला. कुठे चालले सांगून टाकायला काय हरकत नाही आहे, कारण की माझे लॉग लेटच येणार आहे. असं पण म्हणजे खूप पेंडिंग आहे, त्याच्या आधी मला एडिट करून मग जायचं आहे ट्रिप. तर मी चालले कोकणात फर्स्ट टाइम फ्रेंड्ससोबत. आणि मी फर्स्ट टाइम कोकणात चालली आहे. फर्स्ट टाइम कोकणामध्ये कोण गेलो आहे, सगळेच गेले पण मी नाही गेले. तर दीदी आहे, तर मला सगळं खूप छान झाले, मॅनेज झाले सगळं. म्हणजे मी केलं असतं, पण दीदी आहे तर कशाला मी लोड घेऊनच असतं. माझं ऑफिसचं पण काम चाललंय. आणि ही मला सगळं असे कपडे असे पसरून ठेवले होते आम्ही, की कोणते कोणते न्यायचे वगैरे. आणि आता माझ्याकडे ऑप्शन तिने एवढे काढलेत, ही लाईन एवढे ऑप्शन काढलेत मानसीटोले. काय करणार आता, मी कप्पे आवरले सगळे यार. काय इतकं मी 10 दिवस नाहीये, पण खूप घराचं घाण गेलं ह्यांनी. तर मी तिला म्हणलं माझं कपाट आवरून जा. कप्पा बघ तू कसलं
छान केलं, हा कप्पा बघा किती छान आवरलाय. हो सगळं थांब दाखवते. सगळं छान आवरले तिने असं कपडे. आमचे कपडेच यार जास्त झाले त्याच्यामुळे आम्ही काय करू मम्मीचा शकतो. कप्पा पण आवरलाय मेन म्हणजे. वा. आणि हे आवरलंय प्लस ह्यांचे सगळे आहेर आलेले ते आवरलेत परवा आम्ही. आहेर व्यवस्थित ठेवून दिलेत. आता राहिले एवढंच, हे माझ्या बॅगेत जाणार आहे आता. तर धन्यवाद आणि मी आवरल्याबद्दल. घेऊन जाणार आहे भांडी टाकायला. भांडी वाट टाकायला घेऊन जाते. भांड्याची धुतलेली जाळी. भांडी. तर काय आता मी त्यातले ना एक दोन असे पिक करणारे, म्हणजे चॉईस करणारे की कोणते घालायचे. एक दिवसाचीच म्हणजे 1 नाईट हे ट्रिप आहे. तर कपडे किती झालेत तरी नाही ग, एवढं सगळं नाही न्यायची बाळा. पण असं वाटतं तुला घालून हे न्यावं. बॅग माझी मोठी अशी ट्रॅव्हल बॅगच नाही लागेल बरं. एवढे माझे कपडे झालेत. आणि काय काय नवीन आहेत, काय काय जुने आहेत. आणि माझा आवडता झाला. आणि हे मी जॅकेट आहे ना 1920 मध्ये घेतलं होतं. तर मी आता घालते. कधी का घेतलं होतं ह्याला? किती वर्ष झाले? मला असं वाटतं 5 वर्ष झाले असतील, कारण की लॉकडाऊनला 4 वर्ष झाले. म्हणजे लॉकडाऊनच्या आधी. आणि रेड कलर आहे. मी कुठल्या ह्याने घेतलं होतं, माझं डोकं कुठं होतं तेव्हा काय माहित नाही. रेड जॅकेट घेतलेलं, रेड असं शाळेचं नाही का ते असतं तसं वाटते मला. पण खूप कोझी असं मस्त. हे काय म्हणते त्याला, सॉफ्ट. तर चला माझं काम मला माझं काम करायचं आहे. आणि नंतर मग मला उद्या सॅटर्डे, तर मी उद्या पॅकिंग करणार आहे माझी ट्रिपला जायची. तर तुम्हाला ट्रिपचे लॉग बघायला भेटेल. त्याच्या आधी तुम्ही बाकीचे लॉग बघून घ्या, मग ट्रिप जाईल. बाय बाय. हाय. तर मानसी टोले आलेले आहे. मानसी टोले दिवाण आलेली आहे आमच्या घरी. टोल्यांच्या घरी आलेली आहे कधीच. त्याला आता जायची वेळ आली. तर मी तिच्यासाठी केलेली आहे बिर्याणी. हाय. काय हो? दीदी जरा सांग ना दीदी. दीदी जरा समजून सांग दीदी जरा. किती ते बिर्याणीचे कौतुक पण खाताना तुम्ही नका करू आता. रिव्ह्यू नाही घेणार मी तुमचा. जरी त्यांना आवडली नाही ना तरी मी काही नाही करणार. सांबार भात मला खावा. इडली सांबार आवडला. ते पण मीच केलं. मग तू हसू दे. मग मला तुम्ही म्हणले का आवडलं म्हणलं म्हणून. की छान सुंदर अति सुंदर. बिर्याणी खाल्ल्यावर सांगा मला आता कशी झाली. हे तर फार सुंदर. तर तारीफ करत राहायचं. हा तारीफ करायची. तारीफ मुलींना तारीफ दुखवायचं तारीफ नसतं कळलं. पांढरा भात आहे. हा पांढरा भात आहे तो आणि सांबार. सांबर, नाहीतर चटणी बस. विषय संपला. काय नाव आहे देवाचं? तर तुम्हाला मी बिर्याणी दाखवते वेट. तर हे बघा खायचे मस्त. फिल्ममध्ये असं खाऊन ये. एवढी मस्त बिर्याणी झालेली आहे, कलरफुल एकदम. तर बघू आपण सगळ्यांचा रिव्ह्यू घेऊया. आपण मिळाला. मम्मी सांग ना जरा पप्पांना. तर चला आता मी यांना सर्व करते आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देते. तर आमच्या घरात आहे ना बिर्याणी केली ना मी, तर कोणच हात नाही लावत ह्याला. ते मलाच म्हणतात सर्व कर तू. तू छान करती ना आणि ते मला माहिती आणि नाही व्यवस्थित वाढती त्याच्यामुळं. लेअर माहिती ना मला. मी किती टाकलेत, कुठून टाकलेत. तर आता मी वाफ किती मस्त दम बसलाय राव. हा 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 एक नंबर. तुझी कंबर गेली बिर्याणी करून. तर मी असं साईडच पहिले मिक्स करते. गेलो कर पटकन सर. आता कसं होतंय, पनीर देऊ का तुम्हाला? काय सध्या एकदा पप्पांना मी पनीर काढून देणार आहे. मला नाही बोलतात पप्पा. बस हवा जरा पोटाला. तर गाईज शिळी बिर्याणी एवढी मस्त लागते ना, पण मी नाहीये खायला. मी चाललेले आहे आज रात्री ट्रिपला. घेऊन जा. डब्यात घेऊन जाते.
धरा. फार सुंदर झालेली आहे. म्हणजे नाव ठेवायला जागाच नाही. थँक्यू. पप्पा ठेवू शकत नाही. नाहीतर पप्पांना सगळं ऐकायला लागत. हा नाही तर मी बोलतो. नाही सांगतात ते चुकीचं झालं हा. की सांगतात. पण आज गाज व्यवस्थित असतं एक गाज नंबर. लागते बाई. म्हणजे मला वाटतं बरेच दिवसांना असे झाले. तर मानसी डोले दिवाणला मी पनीर दिलेला आहे. हे घ्या. द्या. Review द्या. आम्हाला स्नॅप टाकायचं आम्हाला. बिर्याणी करणं म्हणजे सोपं नाही बिर्याणी करणं. तरी हे ना पातीला आमचं छोट म्हणजे मोठं असतं पण ह्यावेळेस छोटं केले मी क्वांटिटी थोडी केली. थोडीच केली आम्ही. आणि काय म्हणले बिर्याणी करणं काय बिर्याणी करणं सोपं नाही. आपल्याला वाटतं कष्ट भरपूर आहे. म्हणजे त्याचे 4-5 जणांचे हात लागतात त्याला. पण मी आज पप्पा एकटीने केली ती. मी कांदे चिरून दिले, टमाटे चिरून दिले. फक्त पप्पा. कोशिंबिरीला फक्त तुम्ही. हा. पण नाही म्हणजे फर्स्ट टाइम मी केली आहे. नाही तर मम्मी मला भाजी वगैरे चिरून देते. सोपं नाही हा ना. बिर्याणी करणं सोपं. कष्ट पण आहे ना कष्ट केले ना तर ह्यांचा रिव्ह्यू बघूनच माझं सगळं हो. शीन जातो. कसे मम्मी सांगा आता. मस्त. आणि मला आहे ना कोशिंबीर अशीवाली आवडते. नुसती मला खूप आवडते माझ्या हातची. आता मानसी डोले रिव्ह्यू दे. छान ना. थँक्यू गाईज. बाय या खायला. बाय बाय. करते पप्पा. मानस किती दिवसातून दिसली आज तू. पप्पा फोनच्या कव्हरच्या मागे पैसे मागते. असू दे तूच घेते. हॅलो आज किती दिवसातून आली मानसी हो माझी. मी 10 दिवस झाले इथे घरी. आणि 10 दिवसा एक सो ब्लॉग घेतला नाही तर मी मानसी आकाशाला म्हणलं अगं मला चालू करून देतो फोन, मी त्याचा ब्लॉग घेतो. आणि आकांक्षानं उठली लगेच, नाही तर कधी उठत नाही ती. हो आकांक्षा हो, आकांक्षा सकाळपासून एकाच ठाण मारत जागेवर होती. आहे. मुंग्या लागल्या पण. हो मुंग्या जमिनीला. गाय गाईस उठतच नाही राव. गाईज जी हे मॅडम जर बघत असेल तर तिला सांगा गाईज उठायला हे please. चॅनल जर चालू करायचं असलं तुम्हाला तर लवकर सबस्क्राईब करा. कारण हे चॅनल आता बंद होण्यात आलं आहे. बंद व्हायला लागलेलं आहे. कारण लवकर जॉब येईना. नाही काय माझं पॅशन आणि मानसी पण आमचं काय इथं मला माझ्या पप्पांनी मारलं तर आणि माझा हात मानसी सुजलाय. माझी आज शेवटचं तिचं बाबा, शेवटचं रसोई बोलू नका. काय रसोई शेवटचं नका म्हणू पिलू. म्हणजे अगं शेवटचं म्हणजे तेच ना, तो- जाती येते म्हणजे शेवटचं जाती आली आता. आता ही जाती चालली होत्या. आणि 10 दिवस तिने भरपूर काम केलं. सकाळी 9ला उठायचे ते. नाही 4 वाजता उठून काम करायचे ती सगळं होय घरातलं. होय होय. बघा. आणि हे यांचं प्रेम सख्या बहिणी सख्या वाव. आणि मी एकच चीज आणलेले मला जास्त चीज खातात. कसलेत ना पप्पा खडूस. आणि अशी एक मशीन पण दिली माझ्या कोणीतरी. मामाने दिली आपल्या. नाही मामान नाही. मामाने हो ईशान मामाने दिली. होय तसं दे. गाय माझी बहीण चालली होती मला आठवण येईना आता. आज तिने वेळेत उद्या वेळ आमचा काढून कार्यक्रम आलेली. आहे मोठा रडायचा. वेळ काढून आली आकांक्षा आता उद्या अभ्यास कार्यक्रम आहे करता माझा रडायचा. रडायचं नाही कारण आकांक्षा लवकरच येणार आहे घरी. हो मी जाणार आहे. लॅपटॉप घेऊन जा बाई. सुट्टीला जाणार आहे नाही सुट्टीला. लॅपटॉप घेऊन 4 दिवस तिकडे जायचं. बघा मग. 4 दिवस गेलं तर खरं म्हण का तुम्हाला. तुला काय तर आम्हाला तर सवय झाली. आणि इथं मला माझ्या पप्पांनी मारलं तर माझा हात सुजलाय. बघा. त्यामुळे माझं काम होत नाहीये लवकर. निळं काळ झालेलं झालंच आहे खरंच झालं. का निळं. हो बघा हो माय गॉड बघा इथं ना किती अत्याचार चालले त्याच्यावर. गोऱ्या गोऱ्या हातावर माझ्या काळ्या टाकलं. बरोबर 4 झालेला बघ आहे. ना सुजला हात. सांग सगळ्यांना कळलं पण नाही. पप्पा का मारता उगच पोरींना लहान लेकरांना. अगं तू गेल्यापासून मला सारखी मारत आणि मी तो बसले ब्रश करत तरी मासू करून गेले. पप्पा असं लेकरांना आणि मी आज मोबाईल घेताना ब्लॉक करायला तर आकांक्षा बरोबर आली होती.
मुद्दाम आले बघायला आले मी काय करते. मुद्दाम आले. तुम्ही आताच्या आधीच म्हणले होते मला तुम्ही जरा बाहेर ये मला म्हणून मी आले. होय तिला ते आवडतं बरं काही खायला आकाशाला. कुणाला आवडते सांगू का कॅमेऱ्याच्या मागे आहेत ना त्यांना लय आवडतं. माझ्या जगाला सांग जाऊ पळ. आणि तुम्हाला किती मारते मी का विलेजला पण सांगत नाही कुठल्या. गाईज मला चक्कर येते आता. हे आमच्या पप्पा तुम्ही असं कसं काय माणसाला बोलू आवडतं. शकता? माणसाला आवडतं हे. तुम्हाला नाही आवडत का हो? अगं चीज ठेव थोडंसं. का एका ब्रेडवर खाऊन आपण लावून ते सर्व करू. बस ओके बाय. तर गाईज तिथे चालली आम्ही लॉग घ्यायला आम्हाला उत्साह आलाय पण आज खूप आमचं जबरदस्त कार्यक्रम आहे. आज चकोल्या चकोल्या करायच्या. चकोल्या चांदण्याच्या चकोल्या. चकोल्या आम्हाला आवडतात सगळ्यांना. थंडीत चकोल्या खाव्यात. झोपतोय अगं माझं. काय करणार? दीदीला आज बांगड्या भरल्यात. बांगड्या भरून आणल्या तिला. आणि आज संध्याकाळी आमच्याकडे कार्यक्रम आहे तिच्या मी जाणार आहे ना. तिचं हे लायसन आहे ना ते उलटच सरळ करणार आहे आता. म्हणजे सरळ उलट करायचं आहे. ते माझं उलट आहे ते सरळ करणार आहे आज. आणि आमच्या म्हणजे दीदीचं पण आमची दीदी पण उलटी झाली होती ती सरळ. नवरा नवरा बायको उलट झालेले सरळ. नवरा असतो तो. दीदी आमची लग्न झालेली वाटतच नाही मला. म्हणजे असं वाटतं ती आमच्याच घरी म्हणजे कुठेतरी ट्रिपला गेली होती आणि ती अचानक आली मी आहे आणि परत चालली उद्या ट्रिपला. मी चेंज नाही झाले. कल छुट्टी है हॅपी क्रिसमस. हा मी चेंज नाही झाले आहे तशीच. हो आणि तेच चांगलं. तेच चांगलं असतं. चेंज नाही व्हायचं. जे आधी होतं तेच राहायचं नंतर पण. उलट माझा नवरा म्हणतो तू अजून लहान दिसते. हो म्हणला होता. लहानांनी काय करावं मग. लहान दिसायला लागले. कोण लहान आहे तुम्ही मोठे. कोणाचं काय कोण नाव निवड दे. चला आम्ही- आम्ही फेवरेट करणार आहे मी आता. तर उद्या क्रिसमस आहे तर उद्या सुट्टी आहे. आपले केक करू द्या. उद्या केक रेड वेलवेट केक करणार मी. कोण म्हणलं हे. मला वेळच नाही एवढा केक वगैरे करायला. जावं लागेल त्याला आणायला सामान आणि दीदी नाही तर म्हणल्यावर आमचं असं झालंय. दीदी नाही दीदी आल्यावर करू. आम्ही नको खायला काय म्हणजे जर रेसिपी करायची असेल ना तर असं म्हणतो दीदी आल्यावर करू. करत जा. युट्यूबसाठी करायचं. युट्यूब वाल्यांसाठी रेसिपी करायची. गुड आकांक्षा. This is not गुड. दीदी तू इथं आल्यापासून काय काय खाल्लं. वाव मी पावभाजी खाल्ली पहिल्याच दिवशी. त्याच्यानंतर मी इडली खाल्ली. समोसे खाल्ले. त्याच्यानंतर वडापाव खाल्ला. आणि काही खाल्ले. बिर्याणी पाणीपुरी. बिर्याणी बिर्याणी खाल्ली. बिर्याणी कशी झाली. दीदी जायची वेळ आली पण मी अजून आल्याचं व्लॉग एडिट नाही केला. 15 तारखेला आले. 14ला. आणि आज तारीख आहे 24. म्हणजे नाही ना कारण की मी बाहेर गेले होते ना दीदी. असं काय करतेस मला काम किती होतं. तू का नाही आलं केलं माझं व्लॉग एडिट. इथं मला कप्पा आवरा. तुमच्या सगळ्या ज्वेलरीचं आवरून द्या. त्याच्यात मला काय? गेला. सॅटर्डे संडे पण सुट्टी असून पण मी बाहेर गेले होते त्याच्यामुळे मला काही काम नाही जमलं. आणि रोज तर मला जमतच नाही काय. आता मी एडिट करणार आहे. उद्या मला काय काम नाही. मी एडिट करणार आहे आता. उद्या सगळे लॉग एडिट करून घेणार. सगळे सरसकट उद्या. आता हा लॉग पण एडिट करणार उद्या. बघू ना. बघा बॅटरी चार्जिंग नसती ना त्याची. उद्या मला सुट्टी आहे. उद्या हे येणार आहे सांता. उद्या सांता येणार आहे. पप्पा तुम्ही मला काय देणार गिफ्ट. आपण जाऊ फिरायला. क्रिसमसचं गिफ्ट काय देणार. मी स्वतःच गिफ्ट एक तुला. आणि ही माझी मम्मी. एवढी तिला थंडी वाजते ना आजकाल. आम्ही बघ कामात असेल ना माणूस तर थंडी नाही वाजत. ओ माय गॉड. ती म्हणती मी नाजूक आहे. नाजूक आहे ते. हो जाऊ ना नाजराला जाऊ. माझी
माझी मम्मी फिरायला जाऊ म्हणजे नाजराला जाऊ म्हणते. मग कुठं फिरण्यासारखं तुझं ठिकाण आहे का एखादं तरी सांग बरं. नको बाई धरणावर थंडी गारट्याचं व्हायरल होतं मग व्हायरल. उद्या मला एडिट कर. चल चल हे, चल चल काय होते चला गाईज बोबडीश. असू दे. तर चला गाईज मी आता बघू त्याचा प्लॅन कर. दीदीकडे मी राहायला जाणार आहे लवकरच ना दीदी. तिथलं तरी ब्लॉक कर. आणि आम्ही लवकरच ट्रिपला चाललोय अजून एक. नाचो नाच. दीदी असं नवीन नवरीच झाले नवीन नवरीच वाटली. तर चला आता मी घेते संध्याकाळी डायरेक्ट लॉग. तिच्या मम्मीची आमच्या मैत्रिणी येणार आहे. मैत्रिणी सखी सहेली कार्यक्रम आहे त्यांचा. सखी सहेलीचा कार्यक्रम आहे आज संध्याकाळी. तर माझ्या दिदीचं मंगळसूत्र उलटच सरळ करायचंय. तर बायकांना आजच आहे ना. मला नुसतं वाटीचं लक्षात आहे, मंगळसूत्र लक्षातच नाही. बाई मी झाले सासू तुझी. मीच आमच्या घरातली मोठी झाली. मला सगळे रीतिरिवाज माहिती झालेत. चला खाऊन घेऊया आपण दीदी जरा आता. म्हणून तर केलं. माझा हात दुखायला लागला. चला आवरायचंय. बाय. नंतर परत व्हिडिओ काढायचा मला त्याच्यामुळे हात दुखतोय माझा खूप जास्त. तू मोठी आणि पप्पांकडनं मी स्प्रे मारून घेतलाय हातावर. कारण की ह्यांनी मला असं हे असतं ना असं केलं. शिक्का मारला. बाबा कसले तो मला काम अगं, करायला चुकून लागतं. लागलं. मला काम करायला मग मी लागतं. काय करणार? माझा हात सुजलाय मग बाबा. सुचलं ना लावलं ना आता. लावलंय जाईल. काय सुजलंय ते. मग सुजलं ना. कांदे झाले काय त्याला काय जगाला सांगते करणार. का? कांदे झाले त्याला काय करणार. जा. त्याला पप्पी द्या मला. अगं इथं लागलेलं तिथे पप्पी द्या. जा ते झालं का बघ जेवण. जेवण हा असं होय पप्पांना खायचंय का. आम्हाला काय चमचा. काय बोलता काय तुकडे एवढं नको गेले. मला. चला बाय.